निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांची दमदार कामगिरी। बेल्हे गावात छापा टाकून तब्बल 120 गोवंशाची सुटका केली। आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत बेल्हे या गावी अवैधरित्या 116 वासरू व 4 गायी अशी एकूण 120 जनावरे कत्तल करण्याच्या हेतूने आणलेली होती। त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने दोरखंडाने बांधून ठेवलेल्या अवस्थेत ही जनावरे मिळून आलीत। सदर ठिकाणी छापे मारून ताब्यात ही जनावरे घेण्यात आली आहेत। त्यामध्ये एकूण 3 आरोपी सुद्धा ताब्यात घेण्यात आले। अल्ताब हमीद व्यापारी वय वर्षे 48 राहणार मुक्ताबाई चौक बेल्हे जिल्हा पुणे। त्याचबरोबर हसीफ शरीफ व्यापारी वय 36 राहणार पेटाळी बेल्हे जिल्हा पुणे। कल्पेश रौफ कुरेशी वय वर्षे 19 राहणार पेटाळी बेल्हे जिल्हा पुणे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत। या आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अभिजित सावंत, सहाय्यक फौजदार प्रकाश वाघमारे, तुषार पंधारे, पोलीस हवालदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, संदीप वारे, अक्षय नवले, दगडू वीरकर तसेच आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे व नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व कर्मचारी यांनी केले आहे। राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास बोडके, आळेफाटा।